त्यानंतर देऊळ बंद पण त्याच्यातला रोल छोटा जरी असला तरी अगेन सुपरहिट फिल्म. त्यातला एक मेसेज पण खूप छान होता फिल्म, सायन्स आणि टू बिलीव्ह और टू नॉट बिलीव्ह, त्या गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये होत्या. त्याच्यात म्हणजे खूप सगळ्यांना असं प्रवीण तरडे यांनी निवडून घेतलं होतं, जे जे स्वामींना मानतात किंवा स्वामींवरती भक्ती आहे, प्रेम आहे अशा लोकांना त्यांनी. आणि माझ्या नशिबात अक्कलकोटच आलं. किती छान ना. म्हणजे प्रवीणनी ते माझ्याकडून करून घेतलं आणि स्वामींची इच्छा होती. खूप छान फिल्म. पुन्हा आयुष्यात धर्मवीर आला. सो जस्ट आम्ही आता ऑफिसच्या बाहेर जस्ट मी आणि प्रशांत दादा तेच बोलत होतो की काय फिल्म केली आहे ना. म्हणजे प्रसाद दादाला बघताना वाटत नाही की हा प्रसाद दादा, म्हणजे कोणताच कॅरेक्टर बघताना वाटत नाही की हा ऍक्टर आहे. त्यामुळे असं वारंवार देवाच्या कृपेने कास्टिंग कसं झालं? प्रवीणनीच तरडेनीच कास्टिंग केलं त्याचं. आणि ते कास्टिंग जेव्हा तो हे करतो म्हणजे समोर ठेवतो तेव्हा माझ्या कास्टिंगसाठी सचिन जोशी सरांनी पण तेव्हा होकार दिला. त्यामुळे ते छान पद्धतीने मला रंगवताना. व्हेरी गुड. बाल कलाकार, मग थोडा तरुण, मग अभिनेता, टू नेता, ही जर्नी मला ऐकायची. खूप इंटरेस्टिंग आहे. कसं आहे, मी लोअर भागात एक 8x10च्या चाळीत राहणारा मुलगा. सो आमच्या चाळीत ना आपोआप गोष्टी या समाज कार्याकडे वळतात. ह्याच्या मागचं असं की शेजार धर्म जो आहे चाळीतला तो इतका घट्ट आहे की एकमेकांच्या मदतीला धावून जाणं हे एक पहिलं कर्तव्य आम्ही चाळीतली मुलं समजतो. मी असं नाही म्हणत की सोसायटीतली किंवा टॉवरमधली मुलं हे करत नसतील, पण चाळीतल्या मुलांमध्ये ते जन्मापासूनच येतं लहानपणापासून. आणि ते करत असताना माझे आई वडील दोघेही शिवसैनिक होते आणि मला त्याची आवड होती. आणि आमचे इकडचे त्यावेळेचे शाखा प्रमुख जे होते बाबी परब म्हणजे दीपा परबचे वडील, त्या शाखेत मला वडील पहिल्यांदा घेऊन गेले. आणि वय वर्ष 8-9 असेल. मला भगवा झेंडा पाहिजे होता म्हणून तिकडे. तर ते मला शिवसेनेचा झेंडा पाहिजे म्हणून मी तिकडे घेऊन गेलो. मला वडील घेऊन गेले आणि काकांनी तेव्हा मला पहिला झेंडा दिला. तेव्हापासून ती एक क्रेज होती आणि आवड होती. आणि मग आमच्या चाळीत आमच्या परिसरात जी राहणारी मोठे दादा जेव्हा असतात आपल्यापेक्षा 15-1 वर्षांनी मोठे, त्यांच्याविषयी मी म्हणजे त्यांच्या बरोबर शाखेत जायला लागलो. महेश बोबाटे, प्रकाश जळगावकर, संदीप राव राणे त्यांच्याबरोबर मी शाखेत जायचो संध्याकाळचा. मग मला बोलायची खूप हौस होती. मग दिलीप कदम म्हणून इकडचे आता माहिती तेव्हा ते माझी शाखा प्रमुख होते आणि आता ते उपविभाग काहीतरी कुठल्यातरी पदावर आहे. सो त्यांच्याबरोबर मी गाडीतनं माईकवरती प्रचार करायला लागलो. वय वर्ष 8-9 वर्षाचा असताना. आणि काय प्रचार म्हणजे काय करायचा प्रचार? काय नाही, असंच तरुण तडफदार उमेदवार आणि त्यांचं काय नाव असेल, धनुष्यबाण निशाणी लक्षात ठेवा आणि येत्या अमुक तारखेला निशाणीवरती शिक्का मारा आणि प्रचंड बहुमताने विजयी करा वगैरे असं बोलत मी फिरायचो. पण लोक मग ते सिरियसली घ्यायचे का हा लहान मुलगा? नाही, लोकांना उलट जास्त कॅच व्हायचं ना ते की लहान मुलगा प्रचार करतो. सो त्या अनुषंगाने लोकांना ते जास्त अट्रॅक्शन व्हायचं. आणि तिकडनं मग जेव्हा पहिल्यांदा आमच्या लोकपदलमध्ये मीटिंग झाली आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची, तेव्हा मी घोषणा द्यायला होतो. आणि गणपत कदम काका तेव्हा इलेक्शनला उभे होते आणि आमदार होते तेव्हा आदरणीय दत्ताजी नलावडे साहेब. सो साहेबांनी बघितलं की अरे आज लहान मुलगा घोषणा देतोय. मग त्यांनी जवळ बोलवलं. मग आमदार नलावडे साहेबांना विचारलं की हा काय करतो? नाही, गाडीतून फिरत असतो, प्रचार करत असतो सगळीकडे. आणि म्हणजे मला खूप आवड होती. मी वामनराव महाडिक साहेब जेव्हा उभे राहिले तेव्हा मी त्यांचे पोस्टर लावायला रात्री जायचो. मग आई बाबा घरी असे स्ट्रेस नसायचे की रात्री? तेवढं आमच्या चाळीतल्या पोरांना सवय असते. अच्छा. आणि कुणीतरी दादा आहे बरोबर म्हटल्यानंतर तेवढा विश्वास सोडला. ते एकदा मला पप्पांनी माझ्या बघितलं की मी घरचं पीठ घेऊन जातोय आणि त्याची पेस्ट बनवतोय
तर ते मला म्हणाले की अरे असं केलं तर दिवाळा करशील, तर एवढीच हौस आहे तर आपली जी पिठाची गिरणी असते ना त्याचं जे उरलेलं पीठ असतं त्याची ती पेस्ट बनवतात. असं कोण सांगणार नाही, पण माझ्या बाबांनी मला समजावून सांगितलं तुला एवढीच आवड आहे ते घरात काय घेऊन जातोय ते करायचं डेडिकेशननी मी करतोय. तर असा हा सगळा प्रवास तिकडनं सुरू झाला. आणि आता आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात काम करायची संधी मिळाली. सो आय एम हॅपी. खूप छान. जेव्हा म्हणजे सगळ्यांचं ड्रीम आहे की मातोश्रीमध्ये जाऊन, आता तर आपल्यात नाही येते, पण जेव्हा तुझी भेट झाली तुला असं वाटलं की वाव आपण किती लकी आहे किंवा तुझी दैवताला भेटल्यासारखं. 10 वर्षांचा होतास त्यामुळे कळत होतं की नव्हतं कळत. आता हे पण मला माहित नाही, पण त्यांना बघितल्यावर म्हणजे ते कसे होते किंवा त्यांना बघितल्यावर तुला काय वाटलं? इतकं कौतुक झालं ना अगं तेव्हा. म्हणजे मला कळतच नव्हतं पुढचे 2 दिवस. बाळासाहेबांनी पाठीवरती हात ठेवणं, त्यांनी पाठ थोपाटणं आणि महासाहेबांनी तेव्हा सगळ्या विजयी उमेदवारांचं औक्षण केलं, तेव्हा माझंही औक्षण केलं. पण तो क्षण जो आहे तो आजही स्मरणात आहे आणि तो कायम राहील. ते काय म्हणाले तुला जेव्हा फर्स्ट टाइम तू? मी टी शर्ट घालून गेलो होतो तर मला म्हणाले हा मुलगा नाही आहे तो, कारण तेव्हा तू वेगळे तेव्हा मी कुर्त्यात होतो आणि फेटा वगैरे बांधला होता. अच्छा. तर मला रडूच आलं तेव्हा की मीच येतो. हा मीच येतो. आणि मी केस कापले होते. अच्छा. आणि माझ्या बाबांनी आदल्या दिवशी नेऊन अरे काय किती वाढलेत केस म्हणून ते एकदम बारीक करून टाकले होते. आणि म्हणून साहेबांनी अरे नाही नजरेत ती इमेज एक वेगळी फेटा वगैरे बांधून होता, हा कोण भलताच आणलात तुम्ही. मग त्यांनी प्रेमाने जवळ घेतलं, मग त्यांच्या पाया पडलो, पाठ थोपाटली. अभिनेता नेता मग एक इव्हेंट कंपनी, हे कसं सुचलं आणि इव्हेंट कंपनी एस्टॅब्लिश कशी केली? डिफिकल्टी? इव्हेंट कंपनी मी सन्माननीय आमदार प्रतापजी सरनाईक यांच्यासोबत ठाण्यात आम्ही संध्याकाळी गप्पा मारत होतो आणि त्यांनी मला विचारलं की अरे एक कार्यक्रम करायचा आहे विदर्भात, तू एवढं काम करतो सिव्हिल मध्ये, तर तुझे कॉन्टॅक्ट असतील तर तिथे 1.5-2 तासाचा कार्यक्रम पाहिजे, तर जरा 2-3 लोकांना विचार. तू आपला फोन लावून पटापट विचारत होतो यार तू करशील का रे, तू करशील का, ह्याला घे त्याला घे, हिला डान्ससाठी विचार तिला. 2-3 फोन झाल्यानंतर ते मला म्हणाले की तू लोकांना कशाला सांगतो, तू स्वतःच कर ना. अच्छा. आणि तिथून माझ्या इव्हेंट कंपनीची सुरुवात झाली. सो पहिलं काम मला इव्हेंटचं प्रताप सरनाईक यांनी दिलं. मग त्यांचं नवरात्र उत्सवाचं काम मी 3 वर्ष बघत होतो ठाण्यातच. आणि त्याच्यानंतर खूप इव्हेंट्स केले मी ठाण्यात, तर मला खूप इव्हेंट्स करायची संधी मिळाली. आणि मग रवींद्र फाटक यांचं नवरात्रोत्सव आणि दहीहंडी हे गेली 12-13 वर्ष मी करतो. आणि मला एक कळलं की हे बघ, कलाकार म्हणून आपण खूप इव्हेंटला जातो, दहीहंडीला जातो, नवरात्राला जातो, आपल्याला आपलं मानधन मिळतं. 9 दिवसामध्ये किंवा दहीहंडी या दोन्ही याच्यामध्ये मी जर का ऍज अ सेलिब्रिटी म्हणून गेलो तर मला 7-8 ठिकाणी जाऊन इनफ होईल. पण मी एकच इव्हेंट करतो, पण त्याच्यात फक्त मला एकट्याला नाही, माझ्याबरोबर 100 लोकांना काम मिळतं. येस आय नो. कारण ही गोष्ट खूप छान आहे सुशांतची. आय एम सो सॉरी मी कट करते. कारण जेव्हा आपण सुशांत इव्हेंट करतो, ठाण्यात असेल कुठेही असेल, नागपूर, सांगली, सातारा, ही मेक शुअर की माझ्यासोबत आणखी 10-15 आर्टिस्टनी छान कमवलं पाहिजे, त्यांनाही छान मानधन मिळालं पाहिजे आणि ट्रीटमेंट पण तो खूप छान देतो. सो म्हणजे नथिंग लाईक इट. एक ऍक्टर आहे आणि त्याला माहिती आहे की ऍक्टर्सना म्हणजे कसा मानधन द्यायला पाहिजे किंवा ऍक्टर्सना कसं ट्रीट केलं पाहिजे. प्लस बॅकस्टेज पण तो बघतो. आता माझा पुढचा प्रश्न तोच आहे की आपल्याला तर इव्हेंटची तयारी झालेली असते ना, सगळे लोक येतात, आपण ऍज अन ऍक्टर मी सांगते की फेस दिसतो आणि हाय हॅलो करून है ना सगळं अर्धा-पाऊण तास थांबून आम्ही निघून जातो. बॅकस्टेज स्ट्रगल काय त्याचं? बॅकस्टेज स्ट्रगल म्हणजे आता माझ्या या समर्थ विजन प्रोडक्शन हाऊसमध्ये प्रोडक्शन जे बघतात प्रशांत युनो. सो मी बॅकस्टेजला काम केलंय नाटकासाठी. सो मला माहिती आहे की बॅकस्टेज
काय अडचण असते आणि काय गोष्टी असतात. सो बेसिक मी जे आर्टिस्टला नाश्ता असतो तोच नाश्ता बॅकस्टेजला असतो. जे आर्टिस्टसाठी जेवण असतं तेच जेवण बॅकस्टेजसाठी असतं. सो मी याच्यात भेदभाव करत नाही, कारण पडद्यामागचा कलाकार आणि स्टेजवरचा कलाकार दोघेही कलाकारच आहेत. त्याच्यामुळे तो सगळा तामझाम आणि या सगळ्या गोष्टी आता एक कुटुंब झालंय. त्याच्यामुळे कधी कधी मी इव्हेंट सुरू झाला आणि इव्हेंट संपत आला आणि तेव्हा जरी मी पोचलो तरी इव्हेंट मध्ये कुठे अडचण येत नाही. इट्स लाईक अ फॅमिली. आणि आता मागच्या या सगळ्या 1.5-2 महिन्यामध्ये महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आपले सांस्कृतिक मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वतीनं महाराष्ट्रात सगळीकडे महासंस्कृती महोत्सव झाला. मी 2 जिल्ह्यामध्ये कार्यक्रम केले. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुला सांगतो, तळागाळातल्या प्रत्येक कलाकाराला रंगमंच मिळाला, त्यांना रोजगार मिळाला. नुसताच कलाकारांना नाही तर पडद्यामागच्या कलाकारांना, खुर्ची लावणाऱ्याला, चहा देणाऱ्याला, इस्त्री करणाऱ्याला, मेकअप करणाऱ्याला, मंडपवाल्याला, साऊंडवाल्याला, लाईटवाल्याला आणि तिकडच्या हॉटेल्सला, तिकडच्या फूडवाल्याला, तिकडच्या ट्रॅव्हलला, म्हणजे विमानापासून ते रिक्षापर्यंत सगळ्यांना रोजगार मिळालेला आहे. आणि हे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासात झालं. बघ, आपल्याला अनुदान मिळतं, वृद्ध कलाकारांना पेन्शन मिळतं, पण सन्मान देण्याचं काम हे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्यामुळे आणि त्यांच्या संपूर्ण युती सरकारच्या या सरकारमुळे आपल्या सगळ्या कलाकारांना मिळालं. आणि महाराष्ट्रात जवळजवळ मी तुला सांगतो 50,000 लोकांना आपल्या क्षेत्रातल्या रोजगार मिळाला असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण स्थानिक कलाकारांना पण त्यांनी रंगमंच दिला. मग आदिवासी नृत्य असेल, धनगर असेल, कीर्तन असेल, पोवाडा असेल, तिकडचे जे टॅलेंट आहे, हिडन टॅलेंट, ते सगळं एका रंगमंचावरती आणलं. हे झालं आपल्या बाबतीत. लाखो करोडो प्रेक्षक आहेत ज्यांना असे मोठे कार्यक्रम परवडत नाही, त्यांना हा सगळा महोत्सव फ्रीमध्ये सांस्कृतिक, म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी टेन्शन्स आहे, पण एक विरंगुळा, एक थोडं मेंटल पीस या महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी जनतेलाही मिळवून दिलं. सो मी सरकारचं आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं मनापासून आभार मानतो. आता 2020 मध्ये एक मोठं वादळ आलं. 2020 मध्ये खूप लोकांची कामं गेली, काही लोकांच्या कामांना ब्रेक लागला, ते रिटर्न गेले. तुला काही स्ट्रगल आलं त्या पिरियड मध्ये? अगेन स्वामींच्या कृपेने म्हणजे जे काही काम चालू होतं ते बऱ्यापैकी सुरू होतं. त्याच्यामुळे सस्टेन करणं मला थोडं सोपं गेलं. पण मी लॉकडाऊन जेव्हा लागला तेव्हा माझे मित्र आहेत रत्नाकांत जगताप, त्यांना मी फोन केला की आपल्याला बॅकस्टेजवाल्यांसाठी काहीतरी करायला हवं. आणि मग ते कलाकार फॉर महाराष्ट्र म्हणून आपली कम्युनिटी आहे, त्या कम्युनिटीवरती हा मेसेज सगळ्या कलाकारांना गेला. आणि माझ्या परीनं मी एक साधारणतः वैयक्तिक लेवलला एक 200-300 लोकांपर्यंत मदत मी पोहोचवली. पण मला पण एक मर्यादा होती, कारण माझे बँकेचे इन्स्टॉलमेंट्स होते, माझे वैयक्तिक खर्च होते आणि फॅमिलीचा खर्च होता. सो अंतरून बघूनच पाय पसरावं लागतं. पण तरी 300 लोकांना तिथपर्यंत मी पोहोचू शकलो. आणि नंतर मग आपण कलाकार फॉर महाराष्ट्र आणि सगळ्या बॅकस्टेज वर्कर्सनी एकत्र येऊन आम्ही तेव्हा मी 2 गाड्यांना परमिशन मिळवली होती, कारण तेव्हा गाड्या बाहेर माझी इनोवा आणि रत्नाकांत जगतापची इनोवा. आम्ही जवळजवळ जिथे जिथे आम्हाला जाता येईल तिथे तिथे आम्ही सगळ्या कलाकारांच्या वतीनं आणि बॅकस्टेज कलाकार संघटना जी आहे, कामगार संघटना, त्याच्या वतीनं आम्ही ते काम केलं. आणि त्याच्यानंतर मी खूप मदत मिळवण्याचा प्रयत्न केला, पण मला त्याच्यामध्ये यश मिळालं नाही.